विद्यार्थी मित्रांनो, MPSC फुले या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज आपण पोलीस भरतीच्या सिरीजला सुरुवात केलेली आहे. ज्या पद्धतीने आपण सांगितलेलं होतं, ऑनलाईन लेक्चर लाईव्हसाठी आज थोडा टेक्निकल प्रॉब्लेम आल्यामुळं मी अशा पद्धतीचा आज व्हिडिओ अपलोड करत आहे. तर सर्वांना विनंती आहे की आपण हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत सुद्धा शेअर करावा, जेणेकरून सर्वांना याची मदत होईल. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूया. अधिक वेळ न घेता भंडारा जिल्हा पोलीस भरती प्रश्नपत्रिका मी तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे. यामध्ये एकूण 100 प्रश्न आहेत आणि 2016ची ही प्रश्नपत्रिका आहे. चला तर मग सुरुवात करूया. पहा, पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे, स्क्रीनवर दिसतोय. वर्ष 2015साठी सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार कोणत्या अभिनेत्याला मिळाला? मित्रांनो, आता तुमच्या मनामध्ये अशी शंका येऊ शकते की 2015चं करंट अफेअर सध्या कोणत्या कामासाठी आपल्याला उपयुक्त येऊ शकतं आणि या बाबीवर आपण का कॉन्सन्ट्रेशन करत आहोत. तर यामधून एक गोष्ट आपल्याला समजू शकते, एक दिशा मिळू शकते की 2015 साली भंडारा पोलीस भरतीमध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार विचारलेला आहे. म्हणजेच यावर्षी किंवा मागच्या वर्षीचे 2 पुरस्कार आपल्याला लक्षात ठेवावे लागतील, जे की 2018चा असेल किंवा 2019चा असेल. तर या बाबीवर किंवा जर 20चा दिलेला गेलेला असेल तर 2019-20 हे लक्षात ठेवावं. या अनुषंगानं मी या बाबीवर कॉन्सन्ट्रेशन करतो आहे. तर जर तुम्ही पाहिलं तर 2015चा सर्वश्रेष्ठ अभिनेता राष्ट्रीय पुरस्कार जो मिळालेला आहे, तर पर्याय क्रमांक 2 अमिताभ बच्चन यांना तो मिळालेला आहे. परत पुढचा प्रश्न क्रमांक 2, T20 क्रिकेट विश्वकप 2016 कोणत्या देशात आयोजित करण्यात आला? 2016चा कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे हा प्रश्न विचारलेला आहे, म्हणजे 15-16. तर यावर्षी लक्षात ठेवताना तुम्हाला 19-20 हे 2 वर्ष लक्षात ठेवायचेत आणि मग या वर्षीचा कोणत्या देशामध्ये आयोजित केलेला आहे, मागच्या वर्षीचा कोणत्या देशामध्ये आयोजित केलेला आहे, तर या बाबीवर कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे. प्रश्न क्रमांक 2 चं उत्तर पर्याय क्रमांक 3 भारत या देशामध्ये आयोजित केलेला आहे. पुढच्या बाजूला प्रश्न क्रमांक 3, सायना नेहवाल हे खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? आता सायना नेहवाल ही जी काही खेळाडू आहे तर ती कोणत्या खेळाशी संबंधित आहेत, अशा पद्धतीचा प्रश्न. टेनिस, बॅडमिंटन, क्रिकेट आणि हॉकी. तर प्रश्न क्रमांक 3चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ही बॅडमिंटन खेळाशी संबंधित आहे. पुढच्या बाजूला पहा, प्रश्न क्रमांक 4 महाराष्ट्रात DYSP व PSI या प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र पोलीस अकॅदमी डॅश डॅश येथे आहे. DYSP आणि PSI यांना प्रशिक्षण देण्यासाठी महाराष्ट्रामध्ये पोलीस अकॅडमी कोठे आहे? तर पर्याय पहा, मुंबई, लातूर, पुणे, नाशिक. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल नाशिक, पर्याय क्रमांक 4. तर PSI आणि DYSP यांना प्रशिक्षण देणारी संस्था ही नाशिक या ठिकाणी आहे. पुढचा 5व्या क्रमांकाचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय महिला दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? बऱ्याच वेळेला खूप साऱ्या प्रश्नपत्रिकांमधून हा प्रश्न समोर आलेला आहे. जर आपण मार्च-एप्रिल महिन्यामध्ये परीक्षा देत असू किंवा तिच्या जवळपास, तर आपल्याला वाटू शकतं की हा करंट अफेअरचा क्वेश्चन आहे. मात्र हा प्रश्न जो आहे तर सामान्य ज्ञान, म्हणजे ज्याला आपण जनरल नॉलेज म्हणतो, तर त्या विषयाशी संबंधित आहे. आणि आंतरराष्ट्रीय महिला दिन कोणता? तर 15 ऑगस्ट, 8 मार्च, 14 नोव्हेंबर, 10 डिसेंबर. तर बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, 8 मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 6, कोणते पोलीस अधिकारी यांना वर्ष 2015साठी लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर पहा, लोकमतनी दिलेला पुरस्कार जर तो पोलीस प्रशासनाशी संबंधित असेल तर तो सुद्धा आपल्याला निश्चितपणे लक्षात ठेवायचा आहे, किंवा पोलीस खात्यातील एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याला दिलेला पुरस्कार जर असेल तर तो सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. पर्याय क्रमांक 6चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, संदीप पाटील. तर यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 7, डॅश डॅश हे महाराष्ट्र पोलिसांकडून प्रकाशित होणारे मासिक होय.
बऱ्याच वेळेला हा सुद्धा प्रश्न आलेला आहे मित्रांनो. तर केसरी, दक्षता, किरण आणि सावधान. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, दक्षता हे महाराष्ट्र पोलिसांकडून प्रकाशित होणारे मासिक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8, ग्रामगीता कोणी लिहिली? ग्रामगीता हा सुद्धा प्रश्न बऱ्याच वेळेला आलेला आहे. संत गाडगे महाराज, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज आणि संत तुकडोजी महाराज. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ग्रामगीता. या पुस्तकाचं लेखन जे आहे किंवा या ग्रंथाचं लेखन पर्याय क्रमांक 4 संत तुकडोजी महाराज यांनी केलेलं आहे. 4G ही संज्ञा खालीलपैकी कशाशी निगडीत आहे? पहा, मोबाईल तंत्रज्ञान, मोटार तंत्रज्ञान, TV तंत्रज्ञान यापैकी नाही. तर सर्वांना माहीत आहे की ही 4G संकल्पना किंवा संज्ञा मोबाईलशी रिलेटेड आहे. पहा, शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ कोणते आहे? रायगड, मंचर, जुन्नर, घोडेगाव. आता जर आपण पाहिलं तर शिवाजी महाराजांचं जे काही जन्मस्थळ आहे तर ते शिवनेरी आहे. मात्र पर्यायामध्ये जर फक्त जुन्नर दिलं असेल तर ते बरोबर असेल. मात्र पर्यायामध्ये आता पहा मित्रांनो, शिवनेरी, जुन्नर आणि पुणे हे तिन्ही ठिकाणं शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाशी संबंधित आहे. शिवनेरी किल्ला हा जुन्नर तालुक्यामध्ये आहे आणि जुन्नर तालुका हा पुणे जिल्ह्यामध्ये आहे. त्यामुळं या बाबीची माहिती आपल्याला असणं गरजेचे आहे. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पहा, प्रश्न क्रमांक 11, बावनथडी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? बावनथडी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? नागपूर, वर्धा, भंडारा आणि यवतमाळ. प्रश्न क्रमांक 11चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. आपण ज्या जिल्ह्याची प्रश्नपत्रिका पाहतोय त्या जिल्ह्यामध्ये जर कुठला एखादा महत्त्वाकांक्षी दूरदृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण प्रकल्प असेल किंवा सेंटर असेल किंवा संशोधन केंद्र असेल तर याविषयी आपल्याला लक्षात ठेवायचं. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे बावनथडी प्रकल्प भंडारा या जिल्ह्यामध्ये आहे. तेजस्विनी सावंत. पुढचा प्रश्न 12वा. पहा, तेजस्विनी सावंत ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? गिर्यारोहण, नेमबाजी, बॅडमिंटन आणि तिरंदाजी. प्रश्न क्रमांक 12. प्रश्न क्रमांक 12चं बरोबर उत्तर आहे तेजस्विनी सावंत ही नेमबाजी या खेळाशी संबंधित आहे. पुढे पहा, सुप्रसिद्ध अड्याळ घोडा यात्रा कोणत्या जिल्ह्यात आयोजित करण्यात येते? सुप्रसिद्ध जी यात्रा आहे जिचं नाव अड्याळ घोडा यात्रा म्हणून ओळखलं जातं, तर ही यात्रा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये होते? तर याचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. पहा, नाशिक, सातारा, रत्नागिरी आणि भंडारा. तर प्रश्न क्रमांक 13चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 भंडारा जिल्ह्यामध्ये अड्याळ घोडा यात्रा होत असते. भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार डॅश डॅश हा आहे? पद्मश्री, भारतरत्न, पद्मविभूषण, दादासाहेब फाळके. प्रश्न क्रमांक 14चं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न हा आहे. फेसबुकचे संस्थापक डॅश डॅश आहेत किंवा आहे? पहा, फेसबुक हे एक सर्वांना माहीत असलेलं इंटरनेटशी संबंधित हा क्वेश्चन आहे. तर लक्षात ठेवणं गरजेचं आहे की वेगवेगळ्या प्रकारचे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर किंवा वेगवेगळे अँड्रॉइडचे व्हर्जन किंवा वेगवेगळ्या संकल्पना आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात. तर या ठिकाणी फेसबुकचे संस्थापक हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. पहा, प्रश्न क्रमांक 15 बरोबर उत्तर आहे मार्क झुकरबर्ग. तर हे जे आहेत फेसबुकचे संस्थापक आहेत. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 16 डॅश डॅश इटलीची राजधानी होय? जर आपण पाहिलं मित्रांनो तर प्रश्न क्रमांक 16चं बरोबर उत्तर आहे रोम ही इटलीची राजधानी आहे. महाराष्ट्रातला पहिला पूर्ण साक्षर जिल्हा कोणता? प्रश्न क्रमांक 17 मुंबई, गडचिरोली, सिंधुदुर्ग, नंदुरबार. तर प्रश्न क्रमांक 17चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3.
तर महाराष्ट्रातील संपूर्ण साक्षर जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग या जिल्ह्याला ओळखलं जातं. पुढचा प्रश्न, भारताचे पंतप्रधान रेडिओवर कोणते कार्यक्रमातून जनतेला मार्गदर्शन करतात? दिल की बात, मन की बात, छोटी सी बात, आपकी बात. प्रश्न क्रमांक 18चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मन की बात या कार्यक्रमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देशासोबत संवाद साधतात किंवा मार्गदर्शन करतात. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पहा प्रश्न क्रमांक 19, ॲपल ही कंपनी खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? मोटार कार, मोबाईल फोन, फळे आणि चॉकलेट. या प्रश्नाचं उत्तर जवळपास सर्वांना माहीत असेल. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. ॲपल ही कंपनी मोबाईल फोन निर्मितीशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 20, महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? पहा मित्रांनो, हा प्रश्न जरी जुना असला तरी तुम्हाला या प्रश्नामध्ये उत्तर अद्ययावत करायचं आहे. महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक सध्या कोण आहेत? तर त्यांचं नाव तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. तात्कालीन प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, प्रवीण दीक्षित. प्रश्न क्रमांक 21, पंचायत समितीचा सचिव कोण असतो? मित्रांनो, 3 स्तर, ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद. तर हे 3 स्तर पैकी पहा या ठिकाणी पंचायत समितीचा विचारलेला आहे आणि प्रश्न क्रमांक 21चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पहा, गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा सचिव असतो. पुढचा प्रश्न क्रमांक 22, रोजगार हमी योजनेचा जिल्हा स्तरावरील प्रमुख कोण असतो? रोजगार हमी योजनेचा प्रश्न क्रमांक 22 पाहतोय आपण. पहा पर्याय BDO, SDO, तहसीलदार आणि जिल्हाधिकारी. तर प्रश्न क्रमांक 22चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, जिल्हाधिकारी. हा मित्रांनो जनगणना अधिकारी असतो. रोजगार हमी योजनेचा तो प्रमुख असतो. त्याचबरोबर जिल्ह्याचा तो सर्वात महत्त्वपूर्ण अधिकारी असतो आणि निवडणूक जी असते तर पूर्णपणे जिल्ह्यामध्ये याच व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली पार पडत असते. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 23, होमगार्डचा प्रमुख कोण असतो? पहा मित्रांनो, हा प्रश्न करंट अफेअर्स आणि जनरल नॉलेजच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे. होमगार्डचा प्रमुख कोण असतो असा प्रश्न असेल तर तो जनरल नॉलेजचा क्वेश्चन आहे. मात्र होमगार्डचे सध्याचे समुपदेशक कोण आहेत जर अशा पद्धतीचा प्रश्न असेल तर मात्र सध्या त्या प्रश्नाचं उत्तर करंट अफेअर्सच्या दृष्टिकोनातून तो विचारलेला असेल आणि त्याचं उत्तर आपल्याला द्यावं लागेल. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कळालेलंच असेल. होमगार्डचा प्रमुख हा समुपदेशक या नावानं ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 24, भारतात पहिली सार्वत्रिक निवडणूक डॅश डॅशमध्ये पार पडली. पहा प्रश्न क्रमांक 24चे पर्याय 1952, 1953, 1951, 1950. प्रश्न क्रमांक 24चं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 1, 1952. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न व्यवस्थितरित्या वाचा. भारतातील पहिली सार्वत्रिक निवडणूक ही 1951 मध्ये सुरू झालेली आहे. मात्र पहिली सार्वत्रिक निवडणूक पार पडली अशा पद्धतीचा प्रश्न आहे आणि त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर 1952 हे आहे. शिवाजी सागर जलाशय कोणत्या जलाशयास म्हणतात? प्रश्न क्रमांक 25, याचे पर्याय पाहू. पानशेत, कोयना, वरसगाव आणि तोतलाडोह. प्रश्न क्रमांक 25चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, कोयना या धरणाच्या जलाशयामध्ये किंवा जलाशयास शिवाजी सागर या नावानं ओळखलं जातं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पहा प्रश्न क्रमांक 26, महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली? या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक विद्यार्थ्याला माहीत असणं अपेक्षित आहे. यामध्ये कसलीही प्रकारची शंका असण्याचं काहीही कारण नाही. तर 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झालेली आहे. प्रश्न क्रमांक 26चं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 1. महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता?
सिंधुदुर्ग, भंडारा, नागपूर आणि गडचिरोली. प्रश्न क्रमांक 27चं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 1. महाराष्ट्रातील अतिदक्षिणेकडील जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग या जिल्ह्याला ओळखलं जातं. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 28. सह्याद्रीची निर्मिती पहा. सह्याद्रीच्या निर्मितीचे कारण डॅश डॅश. प्रस्तरभंग, ज्वालामुखी, भूकंप आणि संचय. तर प्रश्न क्रमांक 28चं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. सह्याद्रीची निर्मिती ही प्रस्तरभंग यामुळे झालेली आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, जे यामध्ये उत्तरं नोंदवलेले आहेत तर ते पूर्ण उत्तर यापूर्वीच्या भंडारा जिल्ह्याच्या निवड समितीनं जे दिलेले आहेत उत्तरं, तर त्या उत्तरामधूनच आपण हे उत्तर या ठिकाणी नोंदवत आहोत. चला पुढच्या बाजूला जाऊया. प्रश्न क्रमांक 29. 15वी जनगणना घोषवाक्य खालीलपैकी कोणते? 15व्या जनगणनेचं घोषवाक्य म्हणजे पार पडलेली जनगणना जी आहे मागील, तर ती 15वी आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं की ही जुनी आकडेवारी आहे, मात्र 2021 मध्ये नवीन जनगणना होईल आणि यापूर्वीची 15वी जनगणना जी आहे तर 2011 मध्ये झालेली आहे. त्या अनुषंगानं हा प्रश्न सामान्य ज्ञान या विषयामधून आलेला आहे. पहा 15व्या जनगणनेचं प्रश्न क्रमांक 29. आपली जनगणना आपले भविष्य, आपली लोकसंख्या नियंत्रित मोहीम, लोकसंख्या पाहणी, आपले राज्य, आपली लोकसंख्या किंवा आपले लोक. तर प्रश्न क्रमांक 29चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आपली जनगणना आपले भविष्य. प्रश्न क्रमांक 30. ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा डॅश डॅश म्हणून काम करतो. नोकरी, चिटणीस, पगारदार आणि संस्थापक. तर प्रश्न क्रमांक 30चं बरोबर उत्तर आहे तो ग्रामपंचायतीचा चिटणीस म्हणून काम करत असतो. त्याला ग्रामपंचायतीचा सचिव या नावानेही ओळखलं जातं. प्रश्न क्रमांक 31. मलेरियाग्रस्त व्यक्तीकडून दुसऱ्या निरोगी व्यक्तीकडे मलेरियाचा प्रसार करण्यात डॅश डॅश ही महत्त्वाची भूमिका असते. आता पहा, एक मलेरिया झालेला व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला मलेरियाचा प्रसार करण्यासाठी कोण जबाबदार असतं? तर प्रश्न क्रमांक 31चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. ॲनाफिलस डासाची मादी. पहा मित्रांनो, मलेरियाग्रस्त व्यक्तीकडून दुसऱ्या निरोगी व्यक्तीकडे मलेरियाचा प्रसार करण्यात ॲनाफिलस डासाची मादी ही महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. हत्तीरोग कशामुळे होतो? प्रश्न क्रमांक 32 बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. हत्तीरोग हा कवक यामुळे होतो. हत्तीरोग पर्याय क्रमांक 32चं उत्तर आहे. हत्तीरोग हा पर्याय क्रमांक 2 मेटाझोआ या विशिष्ट प्रकारच्या परजीवी किंवा या विशिष्ट प्रकारच्या विषाणूमुळे होतो किंवा बॅक्टेरियामुळे हा आजार होतो. तर आपण जर पाहिलं तर हत्तीरोग मेटोझोआमुळं होतो. प्रश्न क्रमांक 33. जेव्हा एखादी वस्तू पृथ्वीकडे ओढली जाते तेव्हा त्या वस्तूवर कोणत्या बलाची क्रिया होत असते? केंद्रीय बल, गुरुत्वीय बल, इलेक्ट्रोमॅग्नेटिक बल यापेक्षा वेगळे उत्तर. प्रश्न क्रमांक 33चं बरोबर उत्तर आहे गुरुत्वीय बलाचा. जेव्हा एखादी वस्तू पृथ्वीकडे ओढली जाते तेव्हा वस्तूवर गुरुत्वीय बलाचा परिणाम होत असतो. दूरदर्शन संचात किती किरण नलिका वापरली जाते किंवा कोणत्या किरणांची नलिका वापरली जाते? कॅथोड, ॲनोड, क्ष किरण यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 34चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. कॅथोड. दूरदर्शन संचात कॅथोड किरण नलिका वापरली जाते. प्रश्न क्रमांक 35. मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करत असतो? पहा प्रश्न क्रमांक 35चं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 2. इरिस हा मानवी डोळ्यातील भाग आतमध्ये येणाऱ्या प्रकाशाला नियंत्रित करत असतो. प्रश्न क्रमांक 36. ड्रायसेरा वनस्पती ही वनस्पतीच्या कोणत्या किंवा कुठल्या वर्गात मोडते? स्वयंघोषित, परजीवी, कीटकभक्षी यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 36चं बरोबर उत्तर आहे तर
ड्रायसेरा ही वनस्पती कीटकभक्षी वनस्पती आहे. प्रश्न क्रमांक 37. समुद्राची खोली मोजण्याच्या साधनाला डॅश डॅश म्हणतात. फॅथोमीटर, नॅनोमीटर, हायड्रोमीटर, अल्टीमीटर. तर प्रश्न क्रमांक 37चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फॅथोमीटर. समुद्राची खोली मोजण्याच्या साधनाला फॅथोमीटर नावाने ओळखले जाते. डॅश डॅश हे दाबाचे एकक आहे. न्यूटन, पास्कल, जूल आणि अर्ग. तर बरोबर उत्तर असेल प्रश्न क्रमांक 38चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 पास्कल हे दाबाचे एकक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 39. विद्युत प्रवाह मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरतात. डायनोमीटर, ग्लॉनोमीटर, व्होल्टमीटर, मॅनोमीटर. तर 29 प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गॅल्व्हॅनोमीटर हे विद्युत प्रवाह मोजण्यासाठी वापरतात. आण्विक चाचणीत निर्माण होणारा डॅश डॅश हा किरणोत्सारी घटक वनस्पतींद्वारे अन्न साखळीतून सर्वत्र पोहोचतो. प्रश्न क्रमांक 40. पहा प्रश्न क्रमांक 40चं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 1 हे प्रश्न क्रमांक 40चं बरोबर उत्तर असेल युरेनियम 92. आण्विक चाचणीतून निर्माण होणारा युरेनियम 92 हा किरणोत्सारी घटक वनस्पतीद्वारे अन्न साखळीतून सर्वत्र पसरतो. प्रश्न क्रमांक 41. खालीलपैकी कोणास भारतातील आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणून ओळखले जाते. पर्याय क्रमांक 1 लॉर्ड मेयो, लॉर्ड लॉरेन्स, लॉर्ड कॅनिंग, लॉर्ड नॉर्थब्रुक. प्रश्न क्रमांक 41चं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 1 लॉर्ड मेयो या व्यक्तीला भारतातील आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक या नावाने ओळखलं जातं. खालीलपैकी पुढचा प्रश्न क्रमांक 42. खालीलपैकी काँग्रेसचे म्हणजेच राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष कोण नव्हते. दादाभाई नौरोजी, जॉर्ज यूल, ॲनी बेझंट आणि लोकमान्य टिळक. पहा दादाभाई नौरोजी हे पहिले फारसी अध्यक्ष आहेत. जॉर्ज यूल हे पहिले ख्रिश्चन व्यक्ती आहेत. त्यानंतर 3 नंबर ॲनी बेझंट या पहिल्या महिला आहेत अध्यक्षा. आणि दुसरं लोकमान्य टिळक हे एकही वेळा काँग्रेसचे अध्यक्ष झाले नाहीत किंवा राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष झाले नाहीत. खालीलपैकी भारताचा प्रथम व्हॉइसरॉय कोण होता. भारताचा प्रथम व्हॉइसरॉय प्रश्न क्रमांक 43. पहा लॉर्ड कॅनिंग, वॉरेन हेस्टिंग, लॉर्ड मेयो आणि लॉर्ड डलहौसी. मित्रांनो या ठिकाणी प्रथम व्हॉइसरॉय हा प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळं प्रश्न क्रमांक 43चं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 2 वॉरेन हेस्टिंग हा भारताचा प्रथम व्हॉइसरॉय होता. आणि जर बंगाल प्रांताचा पाहिलं तर क्लाइव्ह हा पहिला गव्हर्नर होता. वॉरेन हेस्टिंग हा पहिला व्हॉइसरॉय होता. पुढच्या बाजूला प्रश्न क्रमांक 44. निष्काम कर्ममठ ची स्थापना किंवा या संस्थेची स्थापना कोणी केली होती. स्वामी रामानंद तीर्थ, महर्षी धोंडो केशव कर्वे, राजर्षी शाहू महाराज, पंडिता रमाबाई. प्रश्न क्रमांक 44चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी निष्काम कर्ममठाची स्थापना केली होती. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 5. प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली होती. प्रार्थना समाजाची स्थापना पर्याय पाहूया. महात्मा फुले, आत्माराम पांडुरंग, न्यायमूर्ती रानडे, स्वामी दयानंद सरस्वती. तर प्रश्न क्रमांक 45चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली होती. राजकीय सत्ता ही सामाजिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे असे वचन कोणाचे आहे. आत्माराम पांडुरंग तरखडकर, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज. प्रश्न क्रमांक 46चं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पहा राजकीय सत्ता ही सामाजिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे
असे वचन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे होते. प्रश्न क्रमांक 47. मेक इन इंडिया या मोहिमेस श्री नरेंद्र मोदी यांनी केव्हा प्रारंभ केला? प्रश्न क्रमांक 47चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सप्टेंबर 2014 मध्ये. मेक इन इंडिया या योजनेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये प्रारंभ केला. पुढचा प्रश्न. आर्थिक स्वातंत्र्य किंवा आर्थिक निर्णयाचे स्वातंत्र्य म्हणजेच खाजगीकरण, जागतिकीकरण, उदारीकरण, निर्गुंतवणुकीकरण. प्रश्न क्रमांक 48 बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 2, आर्थिक स्वातंत्र्य किंवा आर्थिक निर्णयाचे स्वातंत्र्य म्हणजे जागतिकीकरण होय. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 39. देशात जन्मदर व बालमृत्यूदर यांचे प्रमाण ठरविताना डॅश डॅश व्यक्तीमागील प्रमाण लक्षात घेतले जाते. प्रश्न क्रमांक 49चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, प्रति हजारी. देशात जन्मदर किंवा मृत्यूदर यांचे प्रमाण ठरवताना प्रति हजारी झालेल्या बालकांचा जन्मदर किंवा प्रति हजारी झालेल्या बालकांचा मृत्यू यावरून त्याचे प्रमाण ठरविले जाते. प्रश्न क्रमांक 50. अनैच्छिक बेकारी म्हणजे डॅश डॅश होय? हंगामी, छुपी, तांत्रिक व खुली. प्रश्न क्रमांक 50चं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 3, अनैच्छिक बेकारी म्हणजे तांत्रिक बेकारी होय. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 51. पहा प्रश्न क्रमांक 51. व अम व आहा यांना खालीलपैकी काय म्हणतात? या प्रश्नाचं बरोबर उत्तर अगदी सर्वांना माहीत असू शकतं. अम व आहा यांना पर्याय पाहूया. सजातीय स्वर, विजातीय स्वर व स्वरादी आणि व्यंजन. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, स्वरादी. खालील योग्य पर्याय निवडा. ईश्वरेच्छा. आता पुढच्या बाजूला त्या संधीचा विग्रह करायचा आहे. तर ईश्वरेच्छा. आता मी म्हणजे पर्याय न वाचता प्रश्नाचं उत्तर सांगतो. प्रश्न क्रमांक 52चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ईश्वर इच्छा. यामध्ये ई जी आहे तर ती आणि परत दुसरी जी ई आहे तर ती, या दोन्ही बाबी कॉमन आहेत आणि त्यामुळं प्रश्न क्रमांक 52चं उत्तर पर्याय क्रमांक 3, ईश्वर इच्छा. याला ईश्वरेच्छा या नावानं ओळखलं जातं. पुढच्या बाजूला प्रश्न क्रमांक 53. निशा ही माझी मुलगी आहे यातील अधोरेखित शब्दाचा नामाचा प्रकार ओळखा. भाववाचक नाम, विशेष नाम, सामान्य नाम यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 53चं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 2, विशेष नाम. तो चांगला माणूस आहे या वाक्यातील विशेषण ओळखा. तो चांगला माणूस आहे. आता पर्याय जर पाहिले आपण तर त्यापैकी प्रश्न क्रमांक 54चं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 2, चांगला हे विशेषण आहे. खालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखा. कोण, आपण, ते आणि काय. या प्रश्नाचं उत्तर सर्वांना येणं अपेक्षित आहे. तर पर्याय क्रमांक 3, ते हे दर्शक सर्वनाम आहे. सुंदर फूल या शब्दाचे लिंग ओळखा. अनेक वचन, पुल्लिंग, नपुंसकलिंग, स्त्रीलिंग. प्रश्न क्रमांक 56चं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 3, नपुंसकलिंग. प्रश्न क्रमांक 57. त्याने मला ओळखले यातील अधोरेखित शब्दाची विभक्तीचा अर्थ ओळखा. अधोरेखित शब्दाच्या विभक्तीचा अर्थ ओळखायचा आहे. कर्म, अपादान, अधिकरण, संप्रदान.
प्रश्न क्रमांक 57 बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 1 कर्म. प्रश्न क्रमांक 58 खेळ या नामाचे खालीलपैकी सामान्य रूप कोणते? खेळे, खेळी, खेळू, खेळा. बरोबर उत्तर असेल प्रश्न क्रमांक 58 पर्याय क्रमांक 4 खेळा सामान्य रूप. प्रश्न क्रमांक 59 आम्ही या सर्वनामाचा खालीलपैकी कोणता प्रकार आहे? पुरुषवाचक सर्वनाम, सामान्य सर्वनाम, संबंधी सर्वनाम, यापैकी नाही. आम्ही या सर्वनामाचे खालीलपैकी प्रकार. तर प्रश्न क्रमांक 59 बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 1 पुरुषवाचक. प्रश्न क्रमांक 60 जे चकाकते ते सर्व सोने नसते या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा सर्वनामाचा प्रकार कोणता? प्रश्न क्रमांक 60 बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 संबंधी सर्वनाम. प्रश्न क्रमांक 61 प्रशासनात अधिक पारदर्शकता आणणे तसेच भ्रष्टाचाराला आळा घालण्याचा उद्देशाने भारतात डॅश डॅश या वर्षापासून माहितीचा अधिकार देण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 61 बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 2005 पासून प्रशासनात अधिक पारदर्शकता आणणे तसेच भ्रष्टाचाराला आळा घालण्याच्या उद्देशाने भारतात 2005 पासून माहितीचा अधिकार देण्यात आला आहे. आता मित्रांनो पुढील जे प्रश्न आहेत तर ते गणिताचे आपण स्किप करतोय कारण गणिताच्या प्रश्नासाठी बोर्डवर प्रॉपर एक्सप्लेनेशन आपल्याला द्यावं लागतं. त्या अनुषंगाने आपण गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 64 आणीबाणीची संकल्पना स्वीकारताना भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशाच्या घटनेचे अनुकरण केले आहे? पहा जर्मनी म्हणजेच वायमर प्रजासत्ताक, अमेरिका, कॅनडा आणि इंग्लंड. प्रश्न क्रमांक 64 बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 1 आणीबाणी ही संकल्पना आपण जर्मनीच्या वायमर प्रजासत्ताकाकडून स्वीकारलेली आहे. पुढच्या बाजूला प्रश्न क्रमांक 66 पहा कोणत्या घटनादुरुस्तीचे वर्णन मिनी घटनादुरुस्ती केले जाते ज्याला आपण मिनी कॉन्स्टिट्यूशन या नावाने ओळखतो? 42वी, 44वी, 26वी, 61वी. प्रश्न क्रमांक 66 बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 1 42व्या घटनादुरुस्तीला आपण मिनी कॉन्स्टिट्यूशन किंवा मिनी घटनादुरुस्ती म्हणून ओळखतो. लोकलेखा समितीच्या 22 सदस्यांपैकी लोकसभेचे किती सदस्य असतात? प्रश्न क्रमांक 67 बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 लोकलेखा समितीच्या एकूण सदस्यांपैकी 15 सदस्य हे लोकसभेचे असतात. राज्यात विधानसभा परिषद असावी की नाही हे ठरविण्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेच्या कलम 169 नुसार कोणास देण्यात आला आहे? प्रश्न क्रमांक 68 बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 संबंधित राज्याची विधानसभा. राज्यामध्ये विधान परिषद असावी किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेच्या कलम 169 नुसार संबंधित राज्याच्या विधानसभेला देण्यात आला आहे. खालीलपैकी गटात न बसणारी बाब कोणती? ज्वारी, मटकी, बाजरी आणि गहू. जर तुम्ही व्यवस्थितरित्या पाहिलं मित्रांनो तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मटकी. ज्वारी, बाजरी आणि गहू हे भरड धान्य आहेत मात्र मटकी हे डाळवर्गीय धान्य आहे. पुढच्या बाजूला प्रश्न क्रमांक 61 महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकापासून बनलेले आहे? प्रश्न क्रमांक 71 कडे आपण पाहतोय. महाराष्ट्राचे या प्रश्नाचं बरोबर उत्तर पाहूया. महाराष्ट्राचे पठार हे
कोणत्या खडकापासून बनले आहे? रूपांतरित, ग्रॅनाइट, जांभा आणि बेसॉल्ट. तर यापैकी प्रश्न क्रमांक 71चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बेसॉल्ट. महाराष्ट्राचे पठार हे बेसॉल्ट खडकापासून बनले आहे. पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखलं जातं? तर यवतमाळ, भंडारा, गडचिरोली आणि गोंदिया. तर बरोबर उत्तर असेल 72चं पर्याय क्रमांक 1 यवतमाळ. पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणजेच कापूस पिकवणारा जिल्हा म्हणून यवतमाळ या जिल्ह्याला ओळखलं जातं. लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता? गोवा, चंदीगड, पॉंडिचेरी, अंदमान निकोबार. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल 73चं पर्याय क्रमांक 4 अंदमान निकोबार. हा प्रश्न लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला केंद्रशासित प्रदेश म्हणून ओळखला जातो. पहा प्रश्न क्रमांक 75 राष्ट्रीय विज्ञान दिन केव्हा साजरा केला जातो? तर प्रश्न क्रमांक 75चं बरोबर उत्तर आहे 28 फेब्रुवारी. राष्ट्रीय विज्ञान दिन हा 28 फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. पृथ्वीच्या सर्वात मधल्या थराला डॅश डॅश असे म्हणतात? सायमा, सियाल, प्रावरण आणि मधला थर. प्रश्न क्रमांक 76चं बरोबर उत्तर असेल पृथ्वीच्या मधल्या भागाला पर्याय क्रमांक 3 प्रावरण या नावानं ओळखलं जातं. प्रश्न क्रमांक 77 कोणत्या 2 ग्रहांना उपग्रह नाहीत? बुध आणि शुक्र, प्लेटो आणि नेपच्यून, गुरु आणि रवी, शुक्र आणि प्लेटो. प्रश्न क्रमांक 77चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बुध आणि शुक्र या 2 ग्रहांना कसल्याही प्रकारचा उपग्रह नाही. प्रश्न क्रमांक 78 महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नदी कोणती? कृष्णा, भीमा, गोदावरी, तापी. कृष्णा, भीमा, गोदावरी या तिन्ही नद्या पूर्व वाहिनी आहेत किंवा यांना दक्षिणेकडे वाहत जातात या, तर पूर्व वाहिनी नद्या म्हणून ओळखलं जातं यांना. आणि तापी ही जी नदी आहे तर ही पश्चिम वाहिनी नदी आहे. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं बरोबर उत्तर. महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नदी म्हणून तापी नदीला ओळखलं जातं, तापी आणि नर्मदा. चला पुढं प्रश्न क्रमांक 79 भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक म्हणून डॅश डॅश ओळखले जाते. पहा विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी महाराष्ट्रातील सर्वात दक्षिणेकडील जिल्हा विचारण्यात आलेला होता आणि आता या ठिकाणी भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक विचारण्यात आलेले आहे. तर प्रश्न क्रमांक 79चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 इंदिरा पॉइंट हे भारतातील दक्षिणेकडील टोक म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 80 सातपुडा पर्वतरांगेमुळे डॅश डॅश व डॅश डॅश नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत. सातपुडा पर्वतरांग, गोदावरी व भीमा, भीमा व कृष्णा, नर्मदा व तापी, कृष्णा व नर्मदा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 80चं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 3 सातपुडा पर्वतरांगेमुळे नर्मदा व तापी या 2 नद्याची खोरी वेगळी झालेली आहेत. प्रश्न क्रमांक 81 हवामानाच्या कोणत्या घटकामुळे हवेचा दाब बदलतो? आर्द्रता, वारा, पाऊस यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 81चं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. तर तापमानामुळं वातावरणामध्ये जो काही आहे तर बदल होतो, हवेचा दाब त्यामुळे बदलत असतो, त्यामुळे यापैकी नाही याचं बरोबर उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 82 पृथ्वीला सर्वात जवळचा उपग्रह कोणता? शनी, शुक्र, सूर्य आणि चंद्र. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक 82चं पर्याय क्रमांक 2 पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह कोणता?
लक्षात ठेवा मित्रांनो, मी वाचत असतानाही उपग्रह हेच वाचलं आणि अशीच फसगत परीक्षेमध्ये आपली होऊ शकते की पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह कोणता. सर्वात जवळचा ग्रह म्हटलं तर शुक्र आणि पृथ्वीचा उपग्रह कोणता, तर त्याचं उत्तर चंद्र असेल. ही बाब या ठिकाणी लक्षात ठेवावी. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह शुक्र म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे याचं बरोबर उत्तर असेल. विजोड पद ठीक. आता खालच्या बाजूला जे काही आहेत गणिताचे प्रश्न आहेत, मात्र यामध्ये चुकून एखादा दुसरा प्रश्न असायला नको, त्यामुळे आपण हे सर्व प्रश्न पाहू. पहा 93 हा वेगळा प्रश्न दिलेलाच आहे या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 93, कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील डॅश डॅश या ठिकाणी झालेला आहे. महाबळेश्वर, कोयना, अजिंक्यतारा आणि प्रतापगड. तर बरोबर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या ठिकाणी झालेला आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पहा पुढचा प्रश्न, डॅश डॅश ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे. पहा मित्रांनो, राजधानी आणि उपराजधानी याच्यामध्ये माहिती असून सुद्धा फसगत होऊ शकते. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे आणि नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे. तर या प्रश्नाचं उत्तर नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे. पर्याय क्रमांक 2. नोबेल पुरस्कार कोणत्या देशात निश्चित केले जातात? फ्रान्स, दक्षिण आफ्रिका, नॉर्वे आणि ऑस्ट्रेलिया. 95 या प्रश्नाचं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 3, नॉर्वे या देशामध्ये नोबेल पुरस्कार निश्चित केले जातात. पहा मित्रांनो, पुढं आता या ठिकाणी हा जो एक प्रश्न आहे तर तो महत्त्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 98 हा पैकीच्या पैकी मार्क देऊन जातो. चलत चलत सांगतोय या प्रश्नाचं. हॉस्पिटलला मंदिर म्हटले, मंदिराला शाळा म्हटले, परत आणि शाळेला धर्मशाळा म्हटले, शिक्षणाची सोय कोठे कराल? आता पहिल्यांदा लक्षात ठेवायचे, शेवटी काय विचारलंय तर शिक्षणाची सोय कुठे कराल. आपल्याला माहिती आहे शिक्षणाची सोय कुठं होत असते तर शाळेमध्ये होत असते. आता शाळेला काय म्हटलंय तर शाळेला धर्मशाळा असं म्हटलेलं आहे. म्हणून आता या प्रश्नाचं प्रश्न क्रमांक 98चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, धर्मशाळा. तर अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. तर एकंदरीत जर विचार केला आपण तर या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण दिलेली आहेत. आता गणित हा भाग राहिलेला आहे. तर गणिताचा भाग आपण बोर्डवर सुरुवात करूया. पैकी एक 4-2 प्रश्नपत्रिका, कमीत कमी 5 प्रश्नपत्रिका आपण पाहूया आणि त्यानंतर आपला भाग जो आहे तर बोर्डवर घेऊया. मित्रांनो, जर या प्रश्नपत्रिकेचं तुम्ही ॲनालिसिस केलं, प्रश्नपत्रिका वर्ष जे आहे तर 2016, जिल्हा आहे भंडारा आणि पोलीस भरती शिपाईची प्रश्नपत्रिका आहे. यामध्ये जे जनरल नॉलेजचे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो, तर 8वी पर्यंतचे प्रश्न आल्याचं दिसून येतं. राज्यशास्त्राशी संबंधित, विज्ञानाशी संबंधित, त्याचबरोबर इतिहासाशी संबंधित. 4थी इतिहासावर भर दिलेला आहे. विज्ञानसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये विचारलेलं आहे. तर आपण या सर्व बाबीवरील सविस्तर इत्थंभूत व्हिडिओ बनवलेले आहेत. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. इतिहास, भूगोल तर आणि विज्ञान, तर याचे तुम्ही व्हिडिओ अवश्य पाहावे. पोलीस भरतीचं प्रिपरेशन कसं करावं, मोफत पुस्तकं डाउनलोड कुठून करावे, तर या संबंधीचे सुद्धा व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत. तर ते तुम्ही अवश्य पहा. शिवाय यापूर्वीसुद्धा आपण भंडारा किंवा आणखीन इतर जिल्ह्याच्या प्रश्नपत्रिका एक्सप्लेन केलेल्या आहेत. त्या जर तुम्ही पाहिल्या नसतील तर पाहून घ्या. तोपर्यंत थांबूया. उद्या परत भेटूया. तोपर्यंत सर्वांना बेस्ट ऑफ लक.